नमस्कार मित्र, नमस्कार नमस्कार नमस्कार. मी आपल्या सगळ्यांच्या जवळचा मित्र, तुमच्या सगळ्यांचा लाडका बाला, अर्थात सिने अभिनेता जॉनी रावत. मित्रांनो, माझ्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. तर मित्रांनो, आज फारच भक्तिमय वातावरण आहे, सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे. मित्रांनो, नवरात्र उत्सव सुरू आहे. असं म्हणतात अतिथी देवो भव. तर मित्रांनो, मला अतिथी म्हणून बोलवलंय अनंत प्रतिष्ठान संस्थेने नवरात्र उत्सवाच्या या सुंदर वातावरणामध्ये. तर जाऊया ऐरोलीमध्ये आईचे दर्शनी घेणार आहोत. तर चला, नवरात्र उत्सव 2025चा हा सोहळा पाहूया अनंत प्रतिष्ठान ऐरोली येथे. तर चला. सोळा 17 वर्षानंतर आज आम्ही भेटतोय आणि एक उत्कृष्ट कलाकार, एक उत्कृष्ट वादक आणि एक उत्कृष्ट अभिनेता म्हणून याची ओळख आहे. यांना तुम्ही माझ्या एका सिनेमात पाहिलं. माझ्या सिनेमाची सुरुवात मी ऐरोलीमधनं केली होती. याच ऐरोलीमध्ये त्या सिनेमाची रिहर्सल झाली. 3 महिने सलग आम्ही रिहर्सल केली. त्यानंतर तो सिनेमा लोकांपर्यंत आणला आणि त्या सिनेमाला भरभरून लोकांनी प्रेम दिलं, आशीर्वाद दिला. आज त्या सिनेमाला 20 वर्ष झाली. 20 वर्षानंतरसुद्धा आजही लोक मला कार्यक्रमात पाहतात, स्टेजवर पाहतात. मी परफॉर्म करताना ज्यावेळी लोकांपर्यंत पोचतो तर लोक त्या सिनेमातला काही ना काही किस्सा सांगा अशी फरमाईश करतात. ओरिजिनल सिनेमा त्याला 50 वर्ष झाली आणि आम्ही केलेला सिनेमा त्याला 20 वर्ष झाली. ओरिजिनल चित्रपटाचं नाव होतं शोले आणि आम्ही केला होता आगरी शोले. आणि आगरी शोलेमध्ये या कलाकाराने काम केलं. यांना पाहिल्यानंतर, यांचा चेहरा पाहिल्यानंतर ज्यावेळी तुम्ही आगरी शोले चित्रपट बघाल तर तुम्हाला पटकन हे कलाकार आठवतील. आणि त्याचप्रमाणे मी या ब्लॉगमध्ये त्यांचा फोटोही टाकणार आहे, त्या सीनचा फोटो टाकणार आहे. ज्या आगरी शोलेमध्ये ज्या सीनमध्ये यांनी सीन रंगवला होता तो सीन आज पण लोकांच्या लक्षात आहे. माझ्याजवळ माझ्याबरोबर आहेत, मी त्यांच्या घरी आलो आहे, माझे मित्र जितेंद्र आवटे. नमस्कार जितूबाई, काय म्हणाला? आज 15-16 वर्षानंतर आपण भेटतो. खूप बरं वाटलं. तुम्हाला भेटून एवढा आनंद झाला की म्हणजे मला अपेक्षा पण नव्हती की आपण भेटू. हा. आणि त्या सिनेमाची काय आठवण? शोलेची सिनेमा तर खूपच चांगला आला. आताही मी त्याचे आपला फेसबुकवर वगैरे लोक बघतात, अजून लोकही बघतात आणि लोक लाईक करतात. लोकांना म्हणजे सांगायला नाही लागत वेगळं की बाबा आगरी शोले हा पिक्चर होता. ते लगेच विचारतात, हां ते जॉनी रावतांसोबत तुम्ही काम केलं होतं ना असं. सिनेमामध्ये काय किस्सा? त्या सिनेमामध्ये माझा रोल होता, कवट्या होत्या माझ्या हातात, अंडी होती, अंडी होती, कवट. हां कवट. आणि माझा 1-2 रोल होते त्याच्यात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यावेळी हा फार तरुण होता. आम्ही सगळेच यंग होतो, आम्ही सगळेच मुलं होतो, कारण 20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. हा सिनेमा तुम्ही पाहिला, तुम्ही आशीर्वाद दिलं, प्रेम दिला, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार. मित्रांनो, आपण जाऊया आता आई माऊलीच्या दर्शनाला. आज नवरात्री उत्सवाचा अष्टमी आहे, दुर्गा अष्टमी. आणि दुर्गा अष्टमीमध्ये मला आज बोलवलं आहे लोकांना हसवण्यासाठी, आईचे दर्शन घेण्यासाठी. तर मित्रांनो, चला आपण सगळे जाऊया आईच्या दर्शनाला. धन्यवाद. जय माता दी. जय माता दी.
गणेशोत्सवानंतर काय साजरा करतो आपण? पितृपक्ष. काही लोक विसरून जातात, काही लोकांना फक्त सण लक्षात राहतं, आपले पितृ लक्षात राहत नाहीत. कारण पितृपक्षाच्या वेळी कावळे फार फॉर्मला असतात, ते स्टार असतात, त्यांना भेटणं इझी नसतं, ते फार बिझी असतात. त्यांना त्यावेळी पंचपक्वान लागतं, वडे लागतात, लॅप्सी लागते, ती लागले साल वापसी. महाराष्ट्रामध्ये राहतो तर आपण जेवणाचं ताट घराच्या कावळे ठेवतो, कावळ्यांना हाक मारतो. काही लोक त्याला पितृपक्ष म्हणतात, काही लोक पितृ अमावस्या म्हणतात. तुम्ही साऊथमध्ये जा, नॉर्थमध्ये जा, दिल्ली, पंजाब, UP, बिहार, सगळीकडे ही प्रथा वेगवेगळ्या प्रकारे साजरी केली जाते. आपण काय करतो, महाराष्ट्रात राहतो तर घराच्या कौलावर किंवा टेरेसवर किंवा खिडकीच्या बाहेर आपल्या पितरांसाठी पान ठेवतो आणि आपण असं मानतो की कावळे त्याला स्पर्श करतात, त्याला खातात, म्हणजे आपल्या पितरांपर्यंत आपण जे काही ठेवले पोचलंय. माझ्या एका मित्राने जेवणाचं ताट घराच्या कौलावर ठेवलं. कावळ्यांना हाक मारायची स्टाईल बघा, प्रत्येक जण हाक मारतो, पण काही लोक लक्ष देत नाही. मी लक्ष दिलं आणि माझ्या डोक्यात ती कल्पना आली. पितृ अमावस्येच्या दिवशी माझ्या एका मित्राने जेवणाचं ताट घराच्या कौलावर ठेवलं आणि कावळ्यांना हाक मारायची स्टाईल बघा. काव 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 काव. त्याचं काव काव ऐकून शेजारचा भैया बाहेर आला. कौड़ा जनार्दनी काव का कर रहा है, ये का काव का कर रहा है? भैया पितृ अमावस्या है ना, पतरी समोसा, ये दूसरा कौन से होटल में मिलता है? अरे बाबा पतरी समोसा नाही रे, पितृ अमावस्या. ते काय आमची जुनी लोक गचकली ना, त्यांच्यासाठी जेवणाचं ताट घराच्या कावला ठेवायचा, कावली येतात जेवणाला टोच मारताना. भैया म्हणाला हमारा भी बहुत लोग खत्म हो गया है, हमको भी ऐसा करना पड़ेगा. तर शर्मा जी का है? भैयाने सुद्धा जेवणाचं पान आणलं, घराच्या कावलं ठेवलं आणि शर्माजी हाक मारते. अरे काव काव, आ जाओ हमको ड्यूटी पे जाना है. काव काव. त्याचं काव काय जनार्दन मारले. आला भैया चापराव, काय करतस? कावले ना आले. भैया म्हणाला आएगा जरूर, हमारा UP बहुत दूर पड़ता है, अकेला नहीं आएगा, पूरा खानदान को लेके आएगा. काव काव, आना है तो आओ, नहीं तो सब मिलकर भाग.
संत प्रतिष्ठान नवरात्र उत्सव 2025चा कार्यक्रम अतिशय सुंदररीत्याने पार पडला, संपन्न झाला. लोक खदखदून हसली, मनमुराद हसली, आईचे दर्शन झाले. पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.